इथे कृष्णाच्या पावलाचे ठसे आहेत. हॅलो, मी अदिती आणि मी आले आहे विष्णुपद मंदिरात. चंद्रभागेचं निळं निळं पाणी, निळं आकाश आणि याच्या मधोमध असलेलं हे विष्णुपद मंदिर. असं म्हणतात, कृष्ण जेव्हा रुसलेल्या रुक्मिणीला शोधत दिंडीर वनात आला तेव्हा सर्वात आधी तो या ठिकाणी आला होता. इथे भीमा नदीच्या पात्रात एक शिळा आहे. त्या शिळेवर कृष्णाची समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटली आहेत. इथेच कृष्णाची बासरी आणि गायींच्या खुरांचेही ठसे स्पष्ट दिसतात. कृष्ण हा विष्णूचा अवतार म्हणून या मंदिराला विष्णुपद असं नाव पडलं. अशी श्रद्धा आहे की दर मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग महिनाभर इथेच वास्तव्याला असतो. या मंदिराची खासियत म्हणजे आपण होडीने सुद्धा इथे येऊ शकतो. या नदीच्या पात्रात नारद मुनी आणि हनुमंताचंही मंदिर आहे. खरं तर इथून जावंसच वाटत नाही. नदीच्या संथ पाण्यावर पडणारं ते सोनेरी ऊन आणि मंदिराच्या दगडी खांबावरून सरकणाऱ्या त्याच्या सावल्या, हा अनुभव मनाला एक वेगळीच शांतता देत होता. या मंदिराच्या परिसरात लहानग्या भिंगरी पक्ष्यांची मडक्यासारखी सुंदर घरटी आहेत, तीही लक्ष वेधून घेतात. विष्णुपद मंदिरा शेजारीच संत जनाबाईंचंही मंदिर आहे आणि इथे विठ्ठलाची पावलं उमटली आहेत. असं म्हणतात की याच जागी जेव्हा जनाबाईंना सुळावर दिलं जाणार होतं तेव्हा विठ्ठलाच्या कृपेने त्या सुळाचं पाणी झालं. त्यामुळे पंढरपुरात येताय तर ही दोन ठिकाणं अजिबात चुकवू नका, कारण